नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गौराई फराळासाठी आज आपण बनवणार आहोत झटपट अवघ्या 10 मिनिटांमध्ये घरात असलेल्या 3 साहित्यात आतून पोकळ काटेरी अशी झटपट तयार होणारी बिना भाजणीची चकली. पाहू शकता तुम्ही, चकलीला अगदी सुंदर काटे आलेले आहेत आणि चकली करताना बिलकुल याचे तुकडे पडत नाहीत आणि ही चकली तुटत सुद्धा नाही. तेलात टाकल्याबरोबर न विरघळणारी, तेल न पिणारी आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही आहे झटपट तयार होणारी बिना भाजणीची चकली. चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी पोहे. हे पोहे आता आपण या पॅनमध्ये काढून घेतलेले आहेत. मंद आचेवर हे पोहे आपल्याला एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत. रेग्युलर कांदे पोह्यांसाठी जे पोहे घेतो ना, तेच या ठिकाणी घेतलेले आहेत. 2-3 मिनिटांमध्ये छान असे पोहे भाजून होतात. पोह्यांचा आकार सुद्धा या ठिकाणी कमी झालेला आहे. जसे भाजतील तसे पोहे थोडेसे अकसू लागतात. पाहू शकता तुम्ही आणि छान असे क्रिस्पी झालेले आहेत. हातामध्ये चुरले तर छान असा त्याचा चुरा होतोय. तर पोहे या ठिकाणी मस्त असे भाजून झालेले आहेत. साधारणतः 3 ते 4 मिनिट मंद आचेवर मी पोहे भाजून घेतलेत. काढून घेऊयात. आता त्याच वाटीने मी घेतलेला आहे 1 वाटी भाजकं डाळं. घरातील कोणत्याही एका वाटीने तुम्ही चकलीचं सर्व साहित्य मोजून घ्या. आता हे भाजलेलं डाळं अगोदरच असल्यामुळे हे भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर 2 ते 3 मिनिट भाजकं डाळं सुद्धा मंद आचेवर एकसारखं हलवत भाजून घेतलं. छान असं हे खुसखुशीत झालेलं आहे. हे आता आपण काढून घेऊयात. बघू शकता डाळ्याचा रंग चेंज झालेला नाही. फक्त ते आपण गॅसवरती मंद आचेवर एकसारखं हलवत गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आता लोच ठेवलेली आहे. 1 चमचाभर जिरे काढून घेतले आणि 1 चमचाभर धणे. कोणताही रेडीमेड मसाला आपण वापरणार नाही. या पद्धतीने ताजा त्याचा मसाला तयार करून जर आपण चकलीमध्ये घातला ना, अगदी छान चविष्ट अशी आपली चकली तयार होते. तवा गरम आहे. अगदी 2 मिनिटच मंद आचेवर धणे आणि जिरे आपण फक्त एकसारखे हलवत या पद्धतीने गरम करून घेतले. जास्त वेळ भाजायचे नाही. छान असे हे गरम झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. पोहे ताटामध्ये काढून ठेवले होते ते पूर्णपणे आता थंड झालेले आहेत. हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याचं छान असं जेवढं बारीक पीठ दळता येईल तेवढं मिक्सरवरती दळून घ्यायचं आहे. पोहे आपण भाजून घेतले होते त्यामुळे अगदी सहजपणे 1 ते 2 मिनिटांमध्ये याचं छान असं फाईन पीठ तयार होतं. हे चाळून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजकं डाळं काढून घेते. डाळंसुद्धा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचंसुद्धा छान असं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळं काय होतं, डाळीचे जर जाडसर कण राहिले असतील तर ते बाजूला होतात. तर सर्व चाळून घेतलं. आता यानंतर घेतलेलं आहे 2 वाट्या तांदळाचं पीठ. ज्या वाटीने आपण पोहे, डाळं घेतलेलं आहे त्याच वाटीने करेक्ट 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठसुद्धा चाळून घ्यायचं. त्यानंतर धणे आणि जिरेसुद्धा छान थंड झालेले आहेत. याचीसुद्धा मिक्सरला छान अशी बारीक पावडर तयार करून घेऊयात. आता या पिठामध्ये मसाले ॲड करूया. 2 चमचे घेतलेला आहे लाल मिर्च पावडर. आवडीप्रमाणे तुम्ही लाल मिर्च पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत गावरान तीळ. तीळ चकलीमध्ये भरपूर घालायचे त्यामुळे चकलीला चव पण छान येते आणि चकली दिसायला सुंदर दिसते. अर्धा चमचा घेतलेला आहे ओवा. ओवा छान हातावरती चोळून या पद्धतीने पिठामध्ये घालायचे. चोळल्यामुळं काय होतं, याचा सुगंध अजूनच जास्त मध्ये उतरतो. 1.5 ते 2 चमचे साधारणतः मीठ घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. अगदी थोडीशी हळद घालायची. चकली करताना कधीही जास्त हळद घालू नका, नाहीतर चकलीचा रंग हा लालसर होतो. आणि धणे आणि जिरे जे मिक्सरमध्ये आपण बारीक केले होते ते घातले. सर्व मसाले चमच्याने आपण मिक्स करून घेतले. आता यानंतर आपण बघणार आहोत याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन किती घालायचं आहे. ज्या वाटीने आपण पोहे, डाळं आणि तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने करेक्ट पाव वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे. हे तुम्हाला मी वाटीने मोजून दाखवलेलं आहे, जेणेकरून प्रमाण बिलकुल चुकणार नाही. आता तडका पॅनमध्ये हे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. हे गरम गरम तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये ॲड करायचं आहे. असं गरम मोहन घातलं की चकली आतून पोकळ होते आणि खुसखुशीत चकली तयार होण्यासाठी मदत होते. तेलाचं मोहन गरम आहे यासाठी सुरुवातीला हे व्यवस्थित आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात.
थोडंसं थंड झालं की हाताने या पद्धतीने ती व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं. बघू शकता आपलं तेलाचं मोहन परफेक्ट झालेलं आहे. हातामध्ये या पद्धतीने मुटका करून पाहायचं. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अगदी परफेक्ट मोहन झालेलं आहे. आता पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. साधारणतः 2 ते 3 वाट्या पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आणलेली नाही तर कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. इन्स्टंट चकली बनवतोय त्यामुळे थंड पाणी न घालता कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. पाणी गरम आहे यासाठी थोडं थोडं पाणी घालून चमच्याने या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालत पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. फुलपात्राचा वापर या ठिकाणी मी पीठ मळण्यासाठी केलेला आहे. एकदम जास्त पाणी ओतू नका, नाहीतर काय होईल, चकलीचं पीठ सैलसर होईल आणि चकली आपली काटेदार तयार होणार नाही, चकलीला काटे येणार नाहीत. आता थोडंसं पीठ हलकंसं थंड झालेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने मी ही पीठ मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, या पद्धतीचं पीठ मळलेलं आहे. चकली करण्यासाठी या ठिकाणी शेवगा घेतलेला आहे. काही ठिकाणी याला सोऱ्यासुद्धा म्हटलं जातं. याला अगदी हातून थोडंसं तेल लावलेलं आहे, जेणेकरून पीठ जास्त सोऱ्याला चिकटणार नाही. आणि चकलीची चकती आतमध्ये टाकून घेतलेली आहे. चकलीची चकती नेहमी उलटी टाकायची, जेणेकरून चकलीला मस्त असे काटे येतात. चकली मी आता ताटामध्येच करत आहे. पाहू शकता तुम्ही, चकलीला मस्त असे काटे येत आहेत आणि पीठ व्यवस्थित आपण मळून घेतलेलं आहे. साहित्यांचं सुद्धा तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही चकलीचं पीठ मळून घ्या. मस्त अशा काटेदार चकल्या तयार झालेल्या आहेत. बिलकुल ही चकली करताना तुटत नाही, त्याचे तुकडे पडत नाहीत. चकली तयार केल्यानंतर चकलीचे बाहेरचे आणि आतील टोक बंद करायचं आहे, जेणेकरून चकली तेलात टाकल्याबरोबर सुटत नाही. तर 2-3 चकल्या या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत, त्या तळून घेऊयात. चकली तयार करण्यासाठी तेल नेहमी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. चकलीचं थोडंसं पीठ या पद्धतीने तेलामध्ये सोडलं की ते पटकन वरती आलेलं आहे. असं तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. आता ताटातील एक एक चकली घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे. जेवढ्या चकल्या तेलामध्ये बसतील तेवढ्या चकल्या आपल्याला सोडायच्या आहेत. खूप जास्त देखील गर्दी करायची नाही. चकली तळताना गॅसची फ्लेम मिडियम लो ठेवायची आहे आणि सुरुवातीला चकलीला बिलकुल झारा लावायचा नाही, जोपर्यंत चकली तेलामध्ये सेट होत नाही. तर चकली हलकीशी झाऱ्याला कडक लागू लागली की त्यानंतर चकली आपल्याला पलटायची आहे. मैत्रिणींनो, आज जी तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे झटपट चकली बनवण्याची, या पद्धतीने चकली जर तुम्ही केली ना तर बिलकुल तेलात विरघळत नाही आणि सुटत सुद्धा नाही. बिलकुल ही चकली तेल पित नाही. आता तेलाचे बुडबुडे पूर्णपणे बंद झाल्यानंतर ही चकली आपल्याला तेलातून काढून घ्यायची आहे. पाहू शकता ही आपण झटपट चकली बनवलेली आहे तांदळाच्या पिठाची आणि भाजक्या डाळे आणि पोहे वापरून. अगदी मस्त काटेदार ह्या चकल्या झालेल्या आहेत आणि बिलकुल ही चकली फसत नाही. तेल नितळून या चकल्या आपण आता ताटामध्ये काढून घेऊयात. किती परफेक्ट याला रंग आलेला आहे आणि एकसारख्या रंगावरती ही चकली तळली गेलेली आहे. हाताने चकली सोडणं जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही झाऱ्यावरती घेऊन सुद्धा चकल्या सोडू शकता. चकली सोडताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. तेल हातावरती उडू शकतं, हाताला भाजू शकतं. एकदम हलक्या हाताने चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत. चकलीची दुसरी बॅच सुद्धा परफेक्ट अशी तळून झालेली आहे. तेल नितळून ही आपण ताटामध्ये काढून घेऊयात. काटेरी आणि झटपट तयार होणारी आज आपण बनवलेली आहे बिना भाजणीची अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी झटपट चकली. गौराईच्या फराळाला किंवा दिवाळीला तुम्ही या पद्धतीने चकल्या नक्की बनवून पहा. थोड्याशा चकल्या या ठिकाणी मी बनवून घेतलेल्या आहेत. अगदी परफेक्ट दिसत आहेत, पाहू शकता. झटपट, काटेरी, मस्त खुसखुशीत, आतून पोकळ अशी ही तयार झालेली आहे आपली बिना भाजणीची इन्स्टंट चकली. चला तर मग तुम्ही सुद्धा या गौर गणपतीत या पद्धतीने गौराईच्या फराळासाठी झटपट तयार होणारी 3 साहित्यात बनणारी, कमी तेलकट, कधीही न फसणारी, संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही चकली नक्की बनवून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अजून एका गौर गणपतीच्या रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.